गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ऑस्टॉल्ट्स डायल्यूशन लॉ हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. हा तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो आपण आता सुरुवात करूया. द अरेनियस कन्सेप्ट ऑफ ॲसिड्स अँड बेसेस वॉज एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिव्हली बाय F.W. ओस्टवाल्ड्स इन द फॉर्म ऑफ द डायल्यूशन लॉ इन 1888. जे अरेनियसनी आपल्याला ॲसिड बेसेसच्या डेफिनेशन्स दिल्या, त्या डेफिनेशन्स क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे इन द फॉर्म ऑफ इक्वेशन आपल्याला मिळण्यासाठी F.W. ओस्टवर्ल्डनी त्या डेफिनेशन ओस्टवर्ल्ड्स डायल्यूशन लॉच्या फॉर्ममध्ये आपल्यासमोर एक्सप्रेस केल्या. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला वीक ॲसिड घेतलं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी वीक ॲसिड्स. कन्सिडर अन इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड. एक वीक ॲसिड सपोज तुम्ही घेतलेलं आहे, त्याचं इक्विलिब्रियम कन्सिडर तुम्हाला करायचं आहे. ॲसिड असल्यामुळे तुम्ही तिथे सिम्बॉल घेतलेला आहे HA दॅट एक्झिस्ट इन द सोल्युशन पार्शियली ॲज दी अनडिसोसिएटेड स्पीसीज. आता ते वीक ॲसिड आहे म्हणजेच ते अनडिसोसिएटेड राहील, त्यामुळे तुम्हाला असं कन्सिडर करायचं आहे की ते पार्शियली अनडिसोसिएटेड स्पीसीज आहे HA अँड पार्शियली H पॉझिटिव्ह अँड A निगेटिव्ह आयनसुद्धा तिथे डिसोसिएट झालेले आहेत. काही अनडिसोसिएटेड पार्टसुद्धा राहील आणि अर्धे डिसोसिएटसुद्धा झालेले राहतील. मग त्यानुसार तुम्ही एक इक्विलिब्रियम रिएक्शन खाली लिहून घेतली. HA ॲक्वियस गिव्स H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह. Accordingly, H positive and A positive also gives HA. The acid dissociation constant is given by. मग आपण आधीच या टॉपिकच्या आधीच डिसोसिएशन कॉन्स्टंट नावाचा एक टॉपिक बघितला होता. त्यामध्ये तुम्ही इक्विलिब्रियमवरून डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा काढणार ॲसिडचा, त्यासाठी KA हा सिम्बॉल घेतला आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट या फॉर्म्युलानुसार आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन प्लस मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A निगेटिव्ह आयन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA असा आपण इथे डिसोसिएशन कॉन्स्टंट पुट केला फॉर द इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड. Suppose 1 mole of acid HA is initially present in volume V decimeter cube. आता आपण इथे HAचा व्हॉल्यूम इथे इन्सर्ट केलेला आहे की सपोज 1 मोल ऑफ ॲसिड HA इज इनिशियली प्रेझेंट इन द व्हॉल्यूम V डेसिमीटर क्यूब. म्हणजे 1 मोलचं व्हॉल्यूम एवढं V डेसिमीटर क्यूब एवढं असेल असं आपण कन्सिडर केलं. मग ॲट इक्विलिब्रियम द फ्रॅक्शन डिसोसिएटेड वुड बी अल्फा. ठीक आहे, मग जेवढं इथे डिसोसिएशन झालं, जेवढं इक्विलिब्रियममध्ये जो फ्रॅक्शन आहे तो इथे आपण डिनोट केला अल्फा या लेटरनी. मग व्हेअर अल्फा काय आहे तुम्हाला माहिती आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे ना, हे आपला अगोदरच झालेलं आहे. व्हेअर अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ॲन ॲसिड, देन द फ्रॅक्शन ऑफ ॲन ॲसिड इज दॅट रिमेन्स अनडिसोसिएटेड वुड बी 1 मायनस अल्फा. मग या ठिकाणी जेवढे आपले अनडिसोसिएटेड राहिलेले पार्ट्स असतील HAचे आपल्या वीक ॲसिडचे, ते राहतील तुमचे इथे 1 मायनस अल्फा. कारण अल्फा एवढं डिसोसिएशन झालेलं आहे, 1 मोल एवढं तुम्ही घेतलं होतं, मग 1 मायनस अल्फा एवढे पार्टिकल्स तुमचे अनडिसोसिएटेड राहिले. सो आता आपण इथे पुढे दिलेल्या टेबलमध्ये जेवढं अमाऊंट तुमच्या वीक ॲसिडचं होतं प्लस आयन्सचं होतं, त्या अमाऊंटवरून तुम्ही इथे आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढून घेतलेलं आहे. ते काढण्यासाठी तुम्हाला इथे पहिले अमाऊंट लिहून घ्यायचं आहे की HA चं किती प्रमाणात इथे डिसोसिएशन झालं, दोन्ही याचं किती दोघांचं सुद्धा इक्विलिब्रियमच्या ठिकाणी किती डिसोसिएशन झालं. सो त्यामुळे H पॉझिटिव्ह आयन अल्फा एवढे तयार झाले, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ H पॉझिटिव्ह, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ A निगेटिव्ह, आणि 1 मायनस अल्फा म्हणजे जेवढे अनडिसोसिएटेड राहिले ते HAचे. पहिल्यांदा वरती आपण रिएक्शन लिहून घेतली, त्याखाली तिघांचं सुद्धा तुम्ही इथे अमाऊंट लिहून घेतलं ॲट इक्विलिब्रियमचं. नंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी तुम्ही त्याला डिव्हाइड कराल त्याच्या टोटल व्हॉल्यूमनी. सो टोटल व्हॉल्यूमचा सिम्बॉल तिथे येऊन जाईल V. सो 1 मायनस अल्फा अपॉन V, नंतर अल्फा बाय V आणि अल्फा बाय V अशा प्रकारे. दस ॲट इक्विलिब्रियम HA. मग इक्विलिब्रियमच्या ठिकाणी HAचं कॉन्सन्ट्रेशन किती राहील, तर 1 मायनस अल्फा अपॉन V मोल पर डेसिमीटर क्यूब. आता याचं मोल पर डेसिमीटर क्यूब होण्यामागचं जे कारण आहे युनिटचं, कारण 1 मायनस अल्फा हे मोल्स आहेत आपले आणि व्हॉल्यूम हे आपण डेसिमीटर क्यूबमध्ये सांगत असतो, म्हणून दोघांचे युनिट इथे येईल मोल पर डेसिमीटर क्यूब.
सो एच पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन आणि ए निगेटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन सेम राहील अल्फा बाय व्ही. इथे सुद्धा युनिट सेम राहील मोल पर डेसिमीटर क्यूब. सो सबस्टिट्यूटिंग दिस इन इक्वेशन 3.3, मग ही मिळालेल्या व्हॅल्यूज जर आपण इक्वेशन 3.3मध्ये पुट केल्या तर तुम्हाला ही इक्वेशन मिळेल के ए इज इक्वल टू अल्फा बाय व्ही मल्टिप्लाइड बाय अल्फा बाय व्ही. कारण तिथे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पुट केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए निगेटिव्ह, म्हणून ते इथे दोनदा आलं. डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. ज्या वेळेला आपण हे सगळं इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊ त्यावेळेला तुम्हाला एक नवीन इक्वेशन मिळेल जे असेल अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा मल्टिप्लाइड बाय व्ही. हे झालं तुमचं डिसोसिएशन कॉन्स्टंट, दॅट इज के ए ऑफ वीक ॲसिड इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा मल्टिप्लाइड बाय व्ही. इक्वेशन नंबर 3.5. ठीक आहे, हे इक्वेशन तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघूया. इफ सी इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ an acid in mole per decimeter cube and V is the volume in decimeter cube mole inverse, then C is equal to 1 by V. ठीक आहे, इथे जर आपण असं म्हटलं की सी हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे तुमच्या ॲसिडचं आणि व्ही हे आहे त्याचं व्हॉल्यूम. सो त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी जर तुम्ही 1 मोल घेतलेला असेल तर मग 1 बाय व्ही हे त्याचं असेल कॉन्सन्ट्रेशन, जसं आत्ता आपण वरती काढलं त्याप्रमाणे. मग रिप्लेसिंग 1 बाय व्ही इन इक्वेशन 3.5 बाय सी वी गेट. मग मिळालेल्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही सीच्या ठिकाणी 1 बाय व्ही पुट केलं तर तुम्हाला 1 बाय व्हीच्या ठिकाणी जर तुम्ही सी पुट केलं तर तुम्हाला हे नवीन इक्वेशन मिळेल जे असेल के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. या ठिकाणी आपण काय करून घेतलं, फक्त डिवायडेड बाय व्ही जो होता आपला त्याला तुम्ही 1 बाय व्ही असं कन्सिडर केलं. सो 1 बाय व्ही निघून गेला आणि त्या ठिकाणी आपण इथे न्यूमरेटरला सी पुट केला. तुम्हाला मिळालं इक्वेशन नंबर 3.6. मग फॉर द वीक ॲसिड एच ए अल्फा इज व्हेरी स्मॉल or 1 minus alpha is approximately 1. So with this equation 3.5 and 3.6 reduces Ka is equal to alpha square by V and Ka is equal to alpha square into C. आता ही इक्वेशन्स आपल्याला कशा पद्धतीने मिळाली इथे लक्ष द्या तुम्ही थोडं, की अल्फा इज व्हेरी स्मॉल. त्यांचं असं म्हणणं आहे की अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती फार स्मॉल आहे आणि बरोबरीला 1 मायनस अल्फा हे सुद्धा ॲप्रॉक्सिमेटली 1 एवढंच आहे. मग 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू जर आपण जवळपास 1 कन्सिडर केली तर जर डिवायडेड बाय 1 असेल तर आपण तो लिहत नाही. ठीक आहे, डिनॉमिनेटरला 1 आपण लिहत नाही. त्यामुळे के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही आणि के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी ही 2 इक्वेशन्स तुम्हाला इथे मिळाली. ठीक आहे, त्यानंतर जे आहे 3.7 मध्ये मिळालेले जे इक्वेशन्स आहेत त्यांना जर आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल्स टू या फॉर्ममध्ये आपल्याला ते इक्वेशन्स हवे असतील, म्हणजे अल्फाच्या फॉर्ममध्ये, म्हणजे अल्फा इज इक्वल टू आपल्याला जर इक्वेशन हवं असेल तर तुमच्या बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या स्क्वेअर रूटमध्ये जातील. कारण अल्फा हा वरच्या इक्वेशनमध्ये स्क्वेअरमध्ये आहे. सो अल्फा स्क्वेअर होता म्हणून फक्त अल्फा हवा असेल तर अल्फा राहील. अल्फा इज इक्वल टू बाकीच्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये टाकून द्या. म्हणजे थोडक्यात 3.7 या इक्वेशनचं तुम्ही स्क्वेअर रूट जर घेतला तर अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के ए डिव्हायडेड बाय सी. म्हणजेच 3.7 नंबरचं जे इक्वेशन होतं के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय सी. मग अल्फा स्क्वेअर जर इक्वल टूच्या म्हणजे राईट हँड साईडला तसाच राहू दिला आणि सी जर आपण त्या बाजूला नेला लेफ्ट हँड साईडला तर तुम्हाला मिळेल के ए अपॉन सी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. पण आपल्याला अल्फा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये नको आहे इक्वेशन, आपल्याला फक्त अल्फा इक्वल टू हवं आहे. म्हणून पूर्ण इक्वेशनचा तुम्ही घेतला स्क्वेअर रूट तर नवीन इक्वेशन मिळेल अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के ए अपॉन सी अशा पद्धतीने. आणि त्यानंतरचं जे इक्वेशन आहे जे आपल्याला पहिले मिळालं होतं के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू जर पाहिजे असेल तर के ए डिवायडेड बाय व्ही के ए मल्टिप्लाइड बाय व्ही होऊन जाईल, कारण तो इकडे डिव्हिजनला आहे व्ही. त्या बाजूनी जर लेफ्ट हँड साईडला तो गेला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजे इक्वेशन तयार होईल के ए इंटू व्ही इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. सो अल्फा इज इक्वल टू त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर अंडर रूट ऑफ के ए इंटू व्ही. इक्वेशन नंबर 3.8.
या ठिकाणी तुम्हाला अल्फा इज इक्वल टू म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू हे दोन इक्वेशन तुम्हाला इथे मिळाले व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये. द इक्वेशन नंबर 3.8 implies that the degree of dissociation of weak acid is inversely proportional to the square root of its concentration or directly proportional to the square root of volume of the solution containing 1 mole of the weak acid. अशा पद्धतीने मिळालेली इक्वेशन्स आपण सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेतली. पहिलं सेंटेन्स असं आहे की डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड म्हणजेच अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इन्व्हर्सली, ठीक आहे ना, इन्व्हर्सली हा शब्द इथे महत्त्वाचा, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन और डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे ना, अशा पद्धतीने इन्व्हर्सली, कारण तो डिवायडेड बाय असल्यामुळे आपल्याला तसं तिथे इन्व्हर्सली शब्द वापरावा लागला आणि जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो आपण डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ अँड वीक ॲसिड. हे झालं तुमचं ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिड. आता आपल्याला बघायचं आहे ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. सो बी वीक बेस इज इक्वल्स टू, इथे पुढे दिलेलं आहे, कन्सिडर 1 मोल ऑफ वीक बेस. आता मग हा आपण ॲसिडचा 1 मोल कन्सिडर केला, आता आपल्याला बेसचा 1 मोल कन्सिडर करायचा आहे. सो त्याचा सिम्बॉल आपण इथे लिहून घेतला, BOH डिझॉल्व्स इन V डेसिमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. द बेस डिसोसिएट पार्शियली ॲज. ठीक आहे, 1 मोल ऑफ वीक बेस घेतला जो आपण डिनोट करणार आहोत BOH या सिम्बॉलनी, जो डिझॉल्व केलेला आहे V एवढ्या व्हॉल्यूममध्ये. सो V डेसिमीटर क्यूब झालं त्याचं व्हॉल्यूम अँड दी बेस डिसोसिएट पार्शियली ॲज. त्याचं इक्विलिब्रियम इक्वेशन लिहून घेतलं, इक्विलिब्रियमची रिॲक्शन लिहून घेतली, तर BOH गिव्ज B पॉझिटिव्ह आयन प्लस OH निगेटिव्ह आयन. मग या दोघांसाठीचं या इक्विलिब्रियमचं आपण इथे आता डिसोसिएशन कॉन्स्टंटचं इक्वेशन लिहून घेऊ. KB इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिएक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पॉझिटिव्ह आयन मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. लेट द फ्रॅक्शन डिसोसिएटेड ॲट इक्विलिब्रियम इज अल्फा. सपोज इथे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की डिसोसिएशन जेवढं झालं ते असेल अल्फा अँड रिमेनिंग जेवढं असेल ते असेल 1 मायनस अल्फा. सेम जसं आपण ॲसिडला कन्सिडर केलं तसंच तुम्हाला बेससाठी सुद्धा कन्सिडर करायचं आहे. सेम मग आपण आता जसं वीक ॲसिडचे अमाऊंट्स लिहून घेतले होते, BOH अनडिसोसिएटेड जेवढे राहिले त्याचं झालं 1 मायनस अल्फा एवढं अमाऊंट. B पॉझिटिव्ह जेवढे डिसोसिएशनमध्ये गेले ते झालं अल्फा एवढं अमाऊंट, प्लस OH निगेटिव्ह जेवढे डिसोसिएट झाले ते झालं त्यांचं अल्फा एवढं अमाऊंट. सो त्यांचं मग कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी टोटल Vमधून एवढे अनडिसोसिएटेड राहिले, टोटल Vमधून अल्फा एवढे डिसोसिएट झाले आणि इकडे सुद्धा OH निगेटिव्हमध्ये टोटल Vमधून अल्फा एवढे डिसोसिएशनमध्ये गेले. सो तुम्हाला तिघांचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन इथे मिळालं. मग त्यावरून तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH इज इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V मोल पर डेसिमीटर क्यूब आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पॉझिटिव्ह आयन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन इज इक्वल टू अल्फा बाय V मोल पर डेसिमीटर क्यूब. सो द सबस्टिट्यूशन ऑफ दिस कॉन्सन्ट्रेशन इन इक्वेशन 3.4 गिव्ज. ह्या सगळ्या इक्वेशन्सची जर हे सगळे कॉन्सन्ट्रेशन्स जर तुम्ही इक्वेशन नंबर 3.4 मध्ये पुट केले तर तुम्हाला आता नवीन इक्वेशन मिळेल, KB इज इक्वल टू अल्फा बाय V मल्टिप्लाइड बाय अल्फा बाय V अपॉन 1 मायनस अल्फा बाय V. तिघांचे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आपण पुट केले. सो इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा मल्टिप्लाइड बाय V. हे आपल्याला आता सॉल्व्ह केल्यावर मिळालं. ठीक आहे, सेम जसं ॲसिडसाठी केलं होतं, सिमिलर आर्ग्युमेंट्स इन द केस ऑफ वीक ॲसिड लेड टू बी इन केस ऑफ बेस. सो KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C मल्टिप्लाइड बाय 1 मायनस अल्फा. इथे C पुट केला आपण 1 बाय V च्या ऐवजी इथे कॉन्सन्ट्रेशनचा C पुट केला, तुम्हाला मिळालं इक्वेशन नंबर 3.10. सेम तसंच तुम्ही अल्फा इज इक्वल टू जर त्याला सॉल्व्ह केल्यानंतर 1 मायनस अल्फा हा निग्लिजिबल आहे, अगदी 1 इतकाच आहे असं कन्सिडर केलं आणि त्यामुळे तो तिथून आपण निग्लेक्ट केला. निग्लेक्ट केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळालं KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. त्याला तुम्ही त्याचा स्क्वेअर रूट घेतला आणि इक्वेशनमध्ये लिहिलं तर अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KB अपॉन C हे इक्वेशन मिळालं. आणि त्या अगोदरचं जे इक्वेशन होतं आपलं KB अपॉन V वालं, अल्फा
स्क्वेअर अपॉन व्हीवालं त्याला तुम्ही इंटरचेंज करून घेतलं तर तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतरचं इक्वेशन मिळालं अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के बी इंटू व्ही. सेम जसं ॲसिडसाठी केलं होतं तेच आपण बेसला लागू केलं. सो द degree of dissociation of a weak base is inversely proportional to the square root of its concentration and is directly proportional to the square root of volume of the solution containing 1 mole of weak base. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ हा लॉ इथे संपलेला आहे. हा टॉपिक इथे संपलेला आहे. या टॉपिकचे वीक ॲसिडसाठीचे आणि वीक बेससाठीचे दोन्हीचे डेरिवेशन्स किंवा इक्वेशन्स जे आपण डिराईव्ह केलेले आहे ते तुम्हाला लिहून पाहून प्रॅक्टिस करून ते पाठ करायचे आहेत. त्यानंतर यावरचे जे सॉल्व्ड न्यूमेरिकल्स तुम्हाला याच पॉईंटच्या खाली दिलेले आहेत जसेच्या तसे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, करून बघायचे आहेत. तसेच्या तसे पेपरमध्ये बऱ्याचदा रिपीट होत असतात. सो ते तुम्हाला जास्तीत जास्त भर देऊन प्रॅक्टिस करायचे आहेत न्यूमेरिकल्स आणि त्यावरून एक्सरसाइजेसमध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स जर असतील या टॉपिकचे तर ते तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे आहेत. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक इथे आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. द प्युअर वॉटर आयोनायझेस टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. प्युअर वॉटरचं आयोनायझेशन फार कमी प्रमाणात होत असतं. द आयोनायझेशन इक्विलिब्रियम ऑफ वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज. त्याचं इक्विलिब्रियम रिएक्शन आपण पुढे इथे लिहिलेली आहे. ऑटो आयोनायझेशन आहे म्हणजे स्वतःहून आयोनायझेशन होणार आहे. आयोनायझेशन होण्यासाठी कुठलाही केमिकल ॲज अ रिएजंट म्हणून इथे वापरलेला नाही. सो इथे H2Oचे 2 मॉलिक्युल्स आपण सुरुवातीला दाखवलेले आहेत. H2O प्लस H2O इट गिव्स H3O पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह आयन. एका H2O मॉलिक्युलचं डिसोसिएशन झालं, एक H पॉझिटिव्ह आयन मिळाला आणि दुसरा OH निगेटिव्ह आयन उरला. जो H पॉझिटिव्ह आयन मिळाला तो गेला एका दुसऱ्या H2Oकडे. तयार झाला H3O पॉझिटिव्ह ज्याचं नाव आहे हायड्रोनियम आयन आणि उरलेला OH निगेटिव्ह आयन. मग हे मिळालेलं जे इक्वेशन किंवा इक्विलिब्रियम आहे त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला हवा असतो जो आपण नेहमीप्रमाणे आता लिहून घेऊ. प्रोडक्ट साईडचे कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिएक्टंट साईडचे कॉन्सन्ट्रेशन. सो H3O पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन मल्टिप्लाइड बाय OH निगेटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय H2Oचं कॉन्सन्ट्रेशन दोनदा न लिहिता आपण त्याचा स्क्वेअर घेतला. इक्वेशन नंबर 3.12. त्यानंतर तुम्ही जो डिनॉमिनेटरला H2Oचा स्क्वेअर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2Oचा स्क्वेअर तो जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला नेला तर हेच इक्वेशन तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन. इक्वेशन नंबर 3.13. अ मेजॉरिटी ऑफ H2O मॉलिक्युल्स आर अनडिसोसिएटेड. खूप सारे H2O मॉलिक्यूल अनडिसोसिएटेड राहतात. जसं की आपण सुरुवातीलाच म्हटलं की प्युअर वॉटरचं आयोनायझेशन जास्त प्रमाणात होत नाही म्हणजेच जास्तीत जास्त मॉलिक्युल्स हे अनडिसोसिएटेड राहत असतील. सो कॉन्सिक्वेंटली द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर दॅट इज H2O कॅन बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. सो आपण तुम्ही इथे H2Oच्या कॉन्सन्ट्रेशनला कॉन्स्टंट म्हणून पुट करू शकता. देन H2O स्क्वेअर इज इक्वल टू K डॅश. आता तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअरला आपण म्हटल्याप्रमाणे की तुम्ही त्याला कॉन्स्टंट पुट करू शकता म्हणून कॉन्स्टंट सेम व्हायला नको म्हणून Kच्या वर आपण इथे एक डॅश दिली. सो सबस्टिट्यूटिंग दिस इक्वेशन इन 3.13 ही मिळालेली H2O स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्ही 3.13 जर पुट केली देन वी गेट K मल्टिप्लाइड बाय K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. इक्वेशन नंबर 3.14. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथे एक नवीन सिम्बॉल ठेवलेला दिसेल दोघांच्या ठिकाणी. K इंटू K डॅशच्या ठिकाणी आपण इथे KW म्हणजे कॉन्स्टंट ऑफ वॉटर असं जर कन्सिडर केलं तर किंवा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं जर कन्सिडर केलं तर तो KW आहे इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. व्हेअर KW is equal to K into K dash is called as ionic product of the water and the product of molar concentrations of hydronium or hydrogen ions and hydroxyl ions at equilibrium in pure water at the given temperature is called ionic product of water. ठीक आहे. The product of molar concentration या दोघांच्या मोलार कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट कोणत्या दोघांच्या हायड्रोनियम आयन्स आणि हायड्रॉक्सिल आयन्स at equilibrium in pure water at the given temperature is called as ionic product of water.
या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H3O पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन मल्टिप्लाइड बाय OH निगेटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन या दोघांच्या प्रोडक्टलाच आपण आयोनिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर असं म्हणतो. मग इन प्युअर H3O पॉझिटिव्ह आयन, इन प्युअर वॉटर जे H3O पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे इट ऑलवेज इक्वल्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन. जर तुमचं वॉटर हे प्युअर असेल तर दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन नेहमी सेम राहतं. मग दस ॲट 298 केल्विन म्हणजे एक आपण आयडियल टेम्परेचर कन्सिडर केलं की 298 केल्विन एवढं टेम्परेचर आहे. धिस कॉन्सन्ट्रेशन इज फाउंड टू बी आयडियल टेम्परेचरला यांचं कॉन्सन्ट्रेशन हे 1.0 इंटू 10⁻⁻7 मोल पर लिटर म्हणजे एका मोलमध्ये 1.0 एवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. एका लिटरमध्ये 1.0 इंटू 10⁻⁻7 मोल एवढे मोल्स एका लिटरमध्ये अशाप्रमाणे यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. सो ती व्हॅल्यू जर दोनदा इथे पुट केली कारण दोन्ही सेम आहे असं आपण कन्सिडर करतो आहे. मग दोन्ही वेळेला सेम व्हॅल्यू दोन्ही वेळेला म्हणजे H3Oचंही कॉन्सन्ट्रेशन तेच प्लस OH निगेटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन तेच दोन्ही पुट केलं तर तुम्हाला टोटल व्हॅल्यू मिळेल KW इज इक्वल टू 1.0 इंटू 10⁻⁻14. इक्वेशन नंबर 3.15 हे मिळालं तुम्हाला आयोनिक प्रोडक्ट ऑफ प्युअर वॉटर, ज्या ठिकाणी तुम्ही हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन यांचा कॉन्सन्ट्रेशनला तुम्ही जस्ट इथे मल्टिप्लाय करून हे मिळवलेलं आहे. नाव तुमचा इथे नेक्स्ट टॉपिक आहे pH स्केल. Instead of writing the concentration of H3O positive ions in mole per decimeter cube, sometimes it is convenient to express it on the logarithmic scale. This is known as pH scale. मग दरवेळेला आपण हे जे कॉन्सन्ट्रेशन आहेत हायड्रोनियम आयन्सचे हे मोल पर डेसिमीटर क्यूबमध्ये न मांडता आपण त्यांना एका लॉगॅरिथमिक स्केलच्या हिशोबाने जर एक्सप्रेस केलं तर त्या स्केलला आपण इथे म्हणत असतो दिस स्केल इज नोन ॲज pH स्केल. Sorensen in 1909 defined the pH of solution as the negative logarithm of the base 10. ठीक आहे, या सायंटिस्टनी 1909मध्ये pHची डेफिनेशन आपल्याला दिली. दॅट इज इट इज द सोल्युशन ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन इन द सोल्युशन इन मोल पर डेसिमीटर क्यूब एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली ॲज. म्हणजेच काय pH हा जो आहे हा H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन शो करतो आहे म्हणून त्याला आपण pH म्हणतो. मग pH म्हणजे काय, इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स इन द सोल्युशन. असाच POH सुद्धा असतो म्हणजे ते OHचं कॉन्सन्ट्रेशन असतं, हे Hचं कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून pH स्केल एक असते आणि दुसरी असते POH स्केल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, हे जे कॉन्सन्ट्रेशन्स आपण मोलॅरिटी नॉर्मॅलिटीच्या फॉर्ममध्ये सांगतो, कॉन्सन्ट्रेशन सांगतो, ते कॉन्सन्ट्रेशन दरवेळेला मोल पर डेसिमीटर क्यूब एवढ्या मोठ्या युनिटमध्ये न देता ते जस्ट एक लॉगॅरिथमिक व्हॅल्यूमध्ये जर देता आले तर ते आपल्याला सोपे जातील. त्यासाठी आपलं काम सोपं होण्यासाठी या सायंटिस्टनी ह्या कॉन्सन्ट्रेशन्सला या स्केलवरून आपल्यासमोर मांडलं. त्या स्केललाच आपण pH स्केल असं म्हणतो. मग pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. ही त्याची झाली शॉर्टवाली डेफिनेशन, ज्यावरून तुम्ही इक्वेशन लिहून घेतलं इथे की pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. इथे H पॉझिटिव्हच्या कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू टाकली की तुम्हाला pH तुम्हाला त्या सोल्युशनचं मिळून जाईल. मग सिमिलरली असाच्या असं आपण POHसाठी पण इक्वेशन लिहू शकतो. POH ऑफ अ सोल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन्स इन द सोल्युशन. दस POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन. या कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयनच्या ठिकाणी जर तुम्ही OH निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन पुट केलं तर तुम्हाला मिळून जाईल POH ची व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर सोल्युशनची. दिस इज इक्वेशन नंबर 3.16. सो आता जे आपण दोन टॉपिक पाहिले की pH म्हणजे काय आणि POH म्हणजे काय. इट इज जस्ट अ लॉगॅरिथमिक व्हॅल्यू ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन अँड OH निगेटिव्ह आयन. ठीक आहे, सो या दोघांमध्ये नेमकं रिलेशनशिप काय तो आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे 3.6.1 नंबरचा, रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH. ठीक आहे, द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज
आयोनिक प्रोडक्ट जर वॉटरचा तुम्ही जो मघा आपण आत्ताच ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरच्या तिथे काढला होता ते इक्वेशन इथे पुन्हा लिहून घेतलं. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन. ठीक आहे. नाव KW इज इक्वल टू ती व्हॅल्यू जी आपल्याला लास्टला मिळाली होती 1 × 10⁻⁻14 ॲट 298 केल्विन आहे. ठीक आहे. अँड दस त्यावरून तुम्हाला माहिती आहे की H3O पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन इज इक्वल टू ती व्हॅल्यू आहे. म्हणजे दोन्ही बघा वरच्या दोन्ही इक्वेशनला LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड KW इज इक्वल टू KW इज इक्वल टू आहे. मग KW इज इक्वल टू KW इज इक्वल टू जर तुम्ही निग्लेक्ट केले तर तुम्हाला असं म्हणता येईल की H3O पॉझिटिव्ह इंटू OH निगेटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन्स इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय देता येईल तुम्हाला 1 × 10⁻⁻14. मग या दोघांच्या मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू जर ही आहे मग यांचा जर तुम्ही लॉग घेतला मग टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ द साईड्स वी राईट या दोन्ही साईड्सचा जर लॉग तुम्ही घेतला तर तुम्हाला इथे लिहिता येईल लॉग टू द बेस 10 ऑफ H3O पॉझिटिव्ह प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून लॉग घेतल्यावर आपण प्लस घेतला लॉग टू द बेस 10 ऑफ OH निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू -14. ठीक आहे. त्यामुळे बेस 10ची व्हॅल्यू असल्यामुळे ते कॅन्सल झालं. मग मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह प्लस मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह इज इक्वल टू 14. मायनस साईन आपण एक्सचेंज करून घेतली. मग फ्रॉम इक्वेशन नंबर 3.16 अँड 17 या अगोदरच्या जे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले pH आणि POHचे त्यावरून तुम्हाला इथे ह्या दोन व्हॅल्यू टाकता येतील. कारण pH इज इक्वल टू तुम्ही लिहिलं होतं मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन जे तुम्ही इथे pH लिहिलं प्लस POHच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह तिथे तुम्ही POH टाकून दिलं. म्हणजे दोन्ही वरचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या ठिकाणी एका ठिकाणी तुम्ही pH टाकला दुसरीकडे POH टाकला त्यावरून इक्वेशन तुम्हाला मिळालं pH प्लस POH इज इक्वल टू 14. इक्वेशन नंबर 3.18 इथे तुम्हाला pH POH मधलं रिलेशन मिळून जाईल. सो आजच्या इथे तुमचा व्हिडिओचं जे होमवर्क आहे ते नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 1 डिराईव्ह द ओस्टवॉल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. क्वेश्चन नंबर 2 डिराईव्ह द ओस्टवॉल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. क्वेश्चन नंबर 3 explain auto ionization of water. Question number 4 define pH. Question number 5 define POH. Question number 6 derive the relationship between pH and POH. हे होमवर्क करून 6 क्वेश्चन्स तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचे आहेत.